इतक्या लवकर उठायचं मन आमचंही नाही आहे मित्रा, पण काय करणार. काही लोक आमच्या आईवडिलांना म्हणले होते की तुमचा मुलगा आयुष्यात काहीच करू शकत नाही, तर त्यांनाच करून दाखवायचे आणि पुन्हा एकदा नव्याने जिद्दीने उठून मेहनत करायची. आणि मेहनत केलेलं फळ कधी वाया जात नाही मित्रा. इतकं दुःख पडलेलं आहे सगळीकडे आमच्या गावात. तर पाऊस असून दे, वारा असून दे, नाही तर ऊन असून दे, मेहनत करायची मित्रा. कशासाठी? आपल्या आईवडिलांसाठी. आपल्या आईवडिलांना कधी खाली मान टाकून द्यायचे नाही, कारण त्यांचं आपल्याकडून काहीतरी स्वप्न आहे आणि आपलं पण काहीतरी ध्येय आहे. ते ध्येय गाठण्यासाठी आतोनात प्रयत्न करायचे मित्रांनो, आणि कधी स्वतःला कमी समजायचं नाही. ऐटीत राहायचं आणि रुबाबात जगायचं. हे बघा माझे मित्र, आम्ही सगळे घोराडेश्वरला पायऱ्या वर्कआउट करताना आम्ही सगळे एकत्र आलो होतो. आणि हा बघा मी पायऱ्या वर्कआउट करत आहे पावसात. लोकांना हे कष्ट दिसत नाही, फक्त त्यांना दिसतं ते यश दिसतं. लोकांना ह्या मागचं कष्ट वगैरे काहीच दिसत नाही. तर मित्रांनो, बघताय ना स्वप्न, ते पूर्ण करण्यासाठी आतोनात प्रयत्न करा आणि सर्व पणाला लावा. जेवढी ताकद आहे ना तेवढी लावा तुमचा वेळ आणण्यासाठी. 100% मेहनत केल्यावर यश भेटते, तुम्हाला पण भेटेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसह.